घरी जर अचानक पाहुणे आले ना, त्यांच्यासाठी तुम्ही हा क्रंची आणि क्रिस्पी नाश्ता बनवू शकतात. अगदी झटपट होतो, त्यांना तर एवढा आवडेल ना, अगदी खुशच होऊन जातील. पटकन होणारी रेसिपी आहे, अगदी कुरकुरीत, चटपटीत, क्रिस्पी लागते. झटपट बनवाल आणि अगदी कमी वेळातसुद्धा बनते, कमी साहित्यातसुद्धा बनते, नेहमीच बनवणार एवढी क्रिस्पी होईल. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलं. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर सगळं साहित्य हाताने एकजीव करायचं. लागता लागता पाणी घालून याचं बॅटर तयार करायचं. ज्या पद्धतीने आपण भजींचं पीठ बनवतो ना, त्याच पद्धतीने, फक्त थोडंसं घट्ट ठेवा, जास्त पातळ करू नका. बघू शकता छान आपलं पीठसुद्धा तयार झालं. हे 10 मिनटं झाकून ठेवूया. त्यानंतर आता आपण या शेवाळ्या घेतल्या, ज्या आपण खिरीसाठी वापरतो. ब्राऊन शेवाळ्या आहेत. या अगदी बारीक असतात. या आपण अगदी बारीक अशा चुरून घेणार आहोत. त्यानंतर आता एका प्लेटमध्ये आपण कांदा कापूया. या पद्धतीने कांद्याची साल काढून घेतली आणि गोल गोल कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. थोडेसे जाडच करा, जास्त बारीक करू नका. त्यानंतर कांदे कट करून झालं की त्यामधलं सगळे आपल्याला गोल गोल रिंग काढून घ्यायची आहे. कांदा रिंग काढून घ्यायची. अगदी छान असे गोल गोल आपण ह्या रिंग तयार करून घेत आहोत. सगळेमधून कांद्याच्या सगळ्या रिंग्स आपण काढून घेणार आहोत. जशा व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे सगळ्या रिंग्स काढून घ्या. त्यानंतर आता आपण पुढील रेसिपी बघूया. त्यासाठी आता आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं, त्या पिठामध्ये एक एक रिंग आपल्याला या पद्धतीने बुडवून घ्यायची आहेत. त्यानंतर ज्या आपल्या ब्राऊन शेवाळ्या आपण क्रश करून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये ही रिंग अशा पद्धतीने बुडवायची आणि तेलात सोडायच्या. याच पद्धतीने संपूर्ण रिंग्स आपण तयार करून घेणार आहोत आणि तेलामध्ये सोडणार आहोत. छान अशा कुरकुरीत मंद आचेवर खरपूस तळून घ्यायच्या. अगदी क्रिस्पी होतात. मंद आचेवरच तळा. गॅसचा फ्लेम अजिबात हाय करू नका, लो फ्लेमवरच तळा. म्हणजे अगदी कुरकुरीत होतात. भरपूर वेळ कुरकुरीत राहतात आणि खायला तर इतक्या छान लागतात की पाहुणे अगदी म्हणतील पॅक करून सुद्धा द्या, एवढ्या क्रिस्पी होतील. अगदी घाईच्या वेळेत झटपट बनणारी रेसिपी आहे. संडेला जरी सकाळी नाश्त्यासाठी जरी बनवली ना, तरी ही रेसिपी अगदी टेस्टी होते. एकदा जर तुम्ही ही क्रिस्पी कांदा रिंग भजी जर ट्राय केली ना, तर अगदी तुम्ही साध्या भजे बनवायचेच विसरून जाल. याच पद्धतीने नेहमी भजी बनवणार. आता आपण याच पद्धतीने सगळ्या रिंग्स छान मस्त तेलामध्ये खरपूस तळून घेऊया. अगदी क्रिस्पी तळून घेऊया. मस्त अशा कुरकुरीत भज्या बघूनच तोंडाला पाणी सुटले होते आणि खाऊन तर अगदी मनच तृप्त झाले. एवढ्या टेस्टी झालेल्या होत्या. या पद्धतीने तुम्ही ही कांद्याची रिंग एकदा खरंच नक्की ट्राय करा. पाहुणे आल्यावर बनवा किंवा सहज नाश्त्याला बनवा, सुट्टीच्या दिवशी बनवा. अगदी साध्या भज्या बनवायचे तुम्ही विसरूनच जाल. बघू शकता अगदी झटपट हातात तुटली एवढी क्रिस्पी झालेली आहे. या पद्धतीने ही कांद्याची भजी, ही रिंग्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडेल. अगदी लहानेसुद्धा आवडीने खातील.